जय जय राम कृष्ण
मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन ओ रूप पाहता लोचन 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 सुख साधले तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ Hare Rama
भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्था आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे घडलिया सेवा समर्था घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्था आता माझे मनी धरावा निर्धार माझ्या मना धरावा निर्धार आता माझे मनी धरावा निर्धार माझे मनी धरावा चिंतन अंतर न पडावा चिंतन पडावे चिंतन पडावे येथे नाही झाली कोणाची येथे मिरा नाही झाले कुणाचे निराश येथे नाही झाली कोणाची मिरा येथे नाही झाले कुणाचे निराश आल्या यात काश कृपेवी आता माझे मने धरावा निर्धार माझे मनी धरावा निर्धार आता माझे मने धरावा माझे धरावा चिंतन अंतर न पडा चिंतन पडावे चिंतन पडावे तुका म्हणे येथे नाही तुझे परी कामने नाही तुझे तुका म्हणे येथे नाही तुझे कामने नाही तू राया रंका दरे देव पाये आता माझे मने धरावा माझे मनी धरावा निर्धार माझे मने धरावा माझे मनी धरावा निर्धार चिंतन अंतर न पडा पार आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही
आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आवाज क्लिअर ठेवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी. येथे नाही झाली कोणाची मिरास, आल्या याचकास कृपे विशेषे. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी. तुका म्हणे येथे नाही तुझे परे, राया रंका सरी दिवा पाये. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावी. विढला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊलिनी हान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम चरणा संतांचे याड सरे चरणा संतांचे याड जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक ही पायावरी, मस्तक ही पायावरी, मस्तक ही पायावरी, यावर करी संताचा, यावर करी संताचा, करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार
करी संतान आता भय नाही ऐशे वाटी जीवा घडलिया शिवा समर्थाची आता माझी मनी धरावा निर्धार चिंतनियांतर न पडावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात, मनाला विनंती करतात किंवा मनाकडे मागणी करतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने महान संत ब्रह्मीभूत वैरागी मूर्ती भोसरीकर माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा हा नामोत्सव नाम यज्ञ ज्यांचा हा सोहळा चालू आहे. मला वाटतं स्वर्गीय विठोबा सोनभा पाटील लांडे, स्वर्गीय इंदुबाई विठोबा पाटील लांडे या 2 त्यागमूर्तीचा हा जीवन सोहळा आहे. मला वाटते पाहता पाहता त्यांना 4 वर्ष पूर्ण झाली. किती? आणि ज्यांना हा कार्यक्रम घडून आणला तुमच्या माझ्या पुढं बसलेले तुमचे माझे सर्वांचे आवडते आपले विलासराव विठोबा लांडे पाटील आमदार आहेत. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. त्यांना लांडे परिवारानं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्यांचे बंधू मला वाटतं ईश्वनाथ विठोबा लांडे पाटील, मला वाटतं साहेबांचे चिरंजीव हिराकांत इक्रांत विलासराव लांडे पाटील, मला वाटतं त्यांच्या बंधूचे चिरंजीव हिराकांत ईश्वनाथ लांडे पाटील. आणि नावं काय सुंदर ठेवलेत महाराज. बहिणीचे नाव आहेत हिरा मीरा आणि मीरा. अगदी सुंदर नावं ठेवलेत. एक बार टाळी वाजवा त्या परिवारासाठी. या कार्यक्रमाला एकाचे म्हणू यापरी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आमचे निलेश दादा कुठे जाधव, त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे शंकर महाराज इंगोले. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट माझ्यासारखे बरेच विद्यार्थी त्यांना घडवले. आमचे राधाकृष्ण गरड गुरुजी त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ज्यांची मृदंगार थापरते मृदंग, महामिरू मृदंग, महागुरु मृदंग महर्षी, त्यांचं नावच आहे गंभीर. टाळी वाजवा एक बार आमच्या गंभीर महाराजासाठी. इकडं ज्यांची मृदंगार थापरते मृदंग महर्षी ताल मुनी आमचे विठ्ठल महाराज. आपल्या परिसरातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन कलाकार वारकरी मंडळी, माझ्या पुढं बसलेले आमचे मुंडे महाराज बरोबर ना, कृष्णा महाराज, माझ्या गावचे आमचे नामदेव महाराज, अजय महाराज, चौबदार, तुम्ही सर्व. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं, कमी करू नका, थोडा आवाज जास्त करा. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आज स्वर्गीय विठोबा पाटील, इंदुबाई पाटील यांच्या कार्यक्रमाच्या लाभलेला सौंदर्य. विठाला विठाला मला वाटतं हा सोहळा पाहून देवाला आनंद होईल यात नवल नाही.
स्वर्गीय विठोबा पाटील, स्वर्गीय इंदुबाई पाटील यांना देखील हा सोहळा पाहून आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या घराण्याची परंपरा आहे महाराज. हा पारमार्थिक घराणा आहे. मला वाटतं आमचे स्वर्गीय विठोबा पाटील यांना 50 वर्षे पायीवारी केली. टाळी वाजवा. 50 वर्ष. आणि त्या वारीचं फल आहे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. टाळी जोरात वाजवा. हे मला गंभीर बाबा ढिलं जमत नाही. आणि मला असे तुमच्यासारखे गुणीजन चांगले असले बरोबर वाटत नाही. फाशी घ्या वाटते. मी गुरुजी एका गावात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठीमागं 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन माने सोडलं, मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. पण आज आनंद वाटायला खरा सोन्याचा दिवस आहे. टाळी वाजवा. विडाना विडाना. ही सेवा आजची नाही, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. झोपा. टाळी वाजवा. बस तुका म्हणे देवा जुनाट हे माझी देवनिया जीव वडिले साधी याला ठाव. ऐका, परंपरेपासून ही सेवा चालत आलेली आहे. म्हणून लांडे परिवाराला, आमच्या आमदार साहेबाला कोटी कोटी धन्यवाद देतो. टाळी वाजवा. गंभीर बाबा बरेच म्हणाले मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. इतकं सोपं नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे. विडाला विडाला. म्हणून मला वाटतं सगळे खाते त्यांच्याच घरात आहेत. नगरसेवक काय असेल ते धाकली मूठ. म्हणून या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. जगात कुणं काय कमवलं असेल यात नवल नाही. पण एक वाक्य आहे का, जगातलं श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, गोरी देवाचे देवाचे चरण, देवावया जतन, देवावया जतन, देव पायला भाते, हे उपायला भाते, हे उपायला भाते. लभते. टाळी वाजवा. एवढं असल्यास आपण कायला गडबड करायची. परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे प्रेम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. ऐका, जगातलं श्रेष्ठ धन परमार्थ आहे. आणि हे लांडे परिवारानं महाराज जतन केलं. ऐका, यांना सांभाळलं म्हणून धन्य माता पिता तयाची या. गंभीर बाबा एक वाक्य बोलतो. देवाच्या सेवेला जितकी किंमत आहे, ऐका, देवाच्या नामचिंतनाला जितकी किंमत आहे तितकी किंमत आई वडिलाच्या सेवेला आहे. ज्ञानोबा सारख्या महात्म्यानं म्हणाव, सकळ तीर्थाची अधुरे जिये का माता पितरे, माये
बाप केवळ माय बाप केवळ वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. माय बाप केवळ टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी. माय बाप केवळ टाळी, टाळी वाजवा, टाळी, टाळी. वा, वा, वा. होते में न जावे तासे वा, वा. तेने न जावे तासे तेने न जावे टाळी वाजवा, टाळी वाजवा. तेने न जावे तिरंदाजे कुंडली के आया गेले कुंडली के आया गेले कुंडली के आया गेले कुंडली के आया गेले काय केले वा, क्या बात आहे. मला वाटलं झोपले काय. माये बाप केवळ काशी माये बापे केवळ काशी. बस तेरे न जावे. ऐका, नामा म्हणे माये बापे आणि असती देवाचीच स्वरूपे. ज्याला मायबाप कळाली त्याला देव कळाला. देव कळाला. म्हणून आमच्या लांडे परिवाराला, आमदार साहेबाला खरी मायबापाची किंमत कळाली म्हणून देवाची किंमत कळाली. आणि एका वाक्यात बोलतो, लक्ष देऊन ऐका. पितरानं जर आशीर्वाद दिला तर 7 पिढ्याला काही कमी पडत नाही. आणि पुढचा ऐका, पितरानं जर शाप दिला तर 7 पिढ्याला मिठाला पीठ लागत नाही. म्हणून पितराचा आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो. मला वाटतं हा कार्यक्रम आमचे स्वर्गीय विठोबा पाटील, आमच्या स्वर्गीय इंदुबाई पाटील त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. स्वर्गातून पितर आशीर्वाद देतात. म्हणून हा आनंद. गंभीर बाबा, आपण स्वर्ग काही पाहिला नाही आणि पाहिला तर खाली येणार नाही. पण मला वाटतंय हाच खरा स्वर्ग आहे. टाळी वाजवू, हाच खरा स्वर्ग आहे. म्हणून ज्या घराण्यानं मला वाटतं 50 वर्ष झालं पायी वारी करावी. एका जन्मात सेवा घडली तर अहंकार निर्माण होतो महाराज. एका कुटुंबानं सेवा केली तर अभिमान निर्माण होतो. पण ह्या घराण्यानं, आणि पुढचं वाक्य बोलतो, ज्या जगद्गुरु तुकोबरायाचा सेवेकरता अभंग घेतला. माझ्या तुकोबरायानं प्रत्येक युगात देवाची सेवा केली, प्रत्येक अवतारात देवाची सेवा केली. जी जी झाली अवतार तुका त्यांच्या बरोबर युगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभे तिजने वाळवंटा पासोने महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटे उभे. बस कुणाच्या अंगात हिरो. मी एका ठिकाणी असत म्हणलं, एका गड्याच्या अंगात आलं गुरुजी.
ते जेव्हा उठलं आहा ओहो हुशार माणूस होतं शंकर महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्का दाबून धरलं. त्या अंगात आल्यानं म्हणू लागलं सोडा 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 सोडा. शंकर महाराज म्हणले कमून 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 कमून. ते म्हणलं बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात. लोक म्हणतात त्याच्या अंगात खात्र येते बेसरमीच्या खोका राहणार विढाला विढाला. पुढचं वाक्य आहे का तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतो. अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही. माझ्या नाथ बाबाच्या चित्तात देव शिरला. माझ्या तुकोबरायाच्या चित्तात देव शिरला. फायदा संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य. वाटाळी वाद वाटाळे टाळी वाजवा आणि जरा इमानदारीनं वाजवा. जोऱ्यात जोऱ्यात. उग ते चिकन गुन्हा झाल्यासारखं वाजू नका. विढाला विढाला. बोला पुंडलिक वरदा. हो, गंभीर बाबा आमदार साहेबाचं नाव आहे विलास आणि माझं बी नाव आहे झोपले काय खाते विलास. मग मला आला उल्हास. आता कीर्तन होणार नाही खलास. तुम्ही तानच घेऊ नका का. हेला वाटलं आल्या आल्या दिसा इतकं इतकंच आहे. हा आमदार साहेब जॅक इतकाच असतं पण 16 टायरची गाडी उचलीत आहे. विढाला विढाला. माझ्या दिसण्यावर जाऊ नका. आणि बऱ्याच दिवसानंतर गंभीर बाबाची भेट झाली हे माझं भाग्य आहे. टाळी वाजवा. हा सगळ्यांना मग हे कीर्तन वाजले फक्त बहुत दिवस होती मज आज ही घडली सायाशी रे. आनंद वाटतो महाराज. ऐका बरं काय बाबा मी उड्या मारतो ही माझी मनाची ऊर्जा आहे. मनाची. लोकांना पाहावं काहीतरी देखावा नाही. सामान्य एका वाक्यात बोलतो. आम्ही सद्गुरू जोग महाराजाच्या परंपरेतली माणसं आहात. आम्ही सद्गुरू मोतीराम महाराजाच्या परंपरेतली माणसं आहात. आम्ही सद्गुरू गाता मूर्ती रामचंद्र बाबा बोधे त्यांच्या हाताखाली राहिलेली माणसं आहात. आणि ही भूमी साधी नाही. ज्यांच्या पदस्पर्शाने पावनभूमी झाली वैराग्य मूर्ती त्याग मूर्ती भोसरीकर माऊलीचे पाय या भूमीला लागलेले. आणि या भूमीमध्ये माझे विठोबा पाटील जन्माला आले. काय भाग्य आहे. आणि यात पुण्य जिल्ह्यात आपण जवळत आहात. जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय सकाळांचा त्या तुकोबरायानं म्हणा. संसाराच्या नावे घालोनिया सुल्य वाढता हा पुल्य धर्म केला. बस आता तुम्ही शून्य माणसात गंभीर बाबा खरं सांगा शून्य कशाला म्हणतात. कृष्ण महाराज शून्य कशाला म्हणतात. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणायचं. थोडं बोला ना. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणायचं शून्य. वा शून्याला किंमत यावी वाटतं. शून्याला काय करावं लागेल. कोण मला गांजा ओढावं लागेल. ऐका शून्याला किंमत यावी वाटतं. ऐका त्या शून्याला रेस मारा. किती झाला एक. एकाच्या पुढे एक शून्य द्या. लवकर बोला. 10. त्याच्या पुढे एक शून्य द्या. हा जोरात रेंज वाढली पाहिजे.
हां त्याच्या पुढे 1 शून्य द्या. 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 त्याच्या पुढे 1 शून्य द्या.